सरकारी सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर आता बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढलाय आणि आपण आहोत कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। इथं काय परिस्थिती, भावाची आवक कशी जाणून घेऊया। भावाची काय परिस्थिती, आवक कशी आता चालू बाजार भाव शेतकऱ्यांना 3,900 ते 4,000 4,050 पर्यंत मिळत आहे। बाजारात आवक सुधारल्यामुळे, आवक जास्त वाढल्यामुळे बाजार पडले आहेत अजून बी सोयाबीनचे। शासनाची खरेदी व्यवस्थित होत नसल्यामुळे बी बाजार समितीत आवक वाढलेली आहे। शेतकऱ्याची जी हेळसांड आहे ती हेळसांड वाढलेली आहे तिकडं, त्याच्यामुळं बाजार समितीत आवक वाढलेली आहे। सध्या शेतकऱ्यांना पैशाच्या बी अडचणी आहेत। किती आवक किती पटीनं वाढली आणि बाजारभाव किती पटीनं ढासळलेत? आवक आता दुपटीनं वाढलेली आहे। मध्य कालावधीच्या आताच्या जवळपास दुप्पटीनं आवकीत फरक पडलेला आहे आणि आवक जास्त वाढल्यामुळे बाजार ढासळले आहेत बाजार समितीमधले आणि शेतकऱ्यांना 3,900 ते 4,050च्या दरम्यान दर मिळत आहे सध्या बाजार समिती। अगोदर किती मिळायचं खरेदी केंद्र सुरू अगोदर खरेदी केंद्र सुरू असताना 4200 ते 4300च्या पुढं सोयाबीन विकत होतं शेतकऱ्यांचं, पण आता खरेदी केंद्र बंद चालू होत असल्यामुळं अजून पण शेतकरीचे जे माल बाजार समितीत जास्त वाढला आहे, आणण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि त्या प्रमाण वाढल्यामुळं इथं बी बाजार समितीत भाव ढासळून निघत आहेत, पडून निघत। शेतकरी आहेत काही, तुम्ही सोयाबीन घेऊन आलेला आहात, काय तुमच्या भावनात? खरेदी केंद्राची मुदत बंद झालेली आहे, सरकारकडे काय मागणी आहे? मुदत तर 7 तारखेला आज बंद केली त्यांनी, तर शेतकऱ्याची अशी मागणी की मुदत वाढवावी त्यांनी। आणि दुसरी गोष्ट, मॅसेज त्यांनी आज पाठवला आणि त्या मॅसेजच्या कालावधीत जर शेतकरी नाही गेला आणि एखादा जरी गेला तरी खरेदी केंद्रावर तब्बल म्हणजे 4 ते 5 दिवस वाहनं असे वेटिंगमध्ये लाईनला थांबत होते। त्याच्यामुळं शेतकरी अडचणीत आला, कारण वाहनावाला होल्डिंग चार्ज मागत होता, कारण 5-5 दिवस वाहन उभा करायला त्या वाहनावाल्याला बी परवडत नव्हतं। त्याच्यामुळं 1,000 रुपयाचं भाडं असेल, 4 दिवस जर वाहन उभं राहिलं तर कंप्लीट ते 4 ते 5,000 रुपये भाडं शेतकऱ्याला मारित होता। त्याच्यामुळं शेतकऱ्यामध्ये असा नाराजीचा सूर झाला की शासनाची जी खरेदी ती आपल्याला परवडायसारखी नाही आहे। कशामुळं? हे वेटिंगमुळं। जे खरेदी केंद्र आहेत त्यांनी जेवढेले समजा मेसेज पाठवला आहे तर तेवढेच जर व्यवस्थितपणे मापं रोजची रोज मेसेज आला, त्याचे माप जर झाले असतील तर शेतकरीसुद्धा खुशीनं शासनाकडं खरेदी करण्यासाठी हे झाला असता। तुम्ही सोयाबीन इथं बाजार समितीमध्ये आलेला आहात, सोयाबीन उत्पादक शेतकरी म्हणून तुमची काय मागणी आहे? काय भाव वाढावा म्हणून, भाव वाढीव द्यावा म्हणून मागणी, दुसरं काय नाही। खरेदी केंद्राची मुदत संपली त्यामुळे आता बंद झालेली आहे, ते खरेदी केंद्र परत सुरू व्हायला पाहिजे? सुरू व्हायला पाहिजे, शासनाने थोडे मुदत वाढ द्यायला पाहिजे, एवढीच इच्छा आमची। एकंदरच बाजार समितीमध्ये आवक वाढल्यानं आता सोयाबीनचे भाव ढासळले, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिले। त्यामुळे पुन्हा एकदा सरकारने ह्या खरेदी केंद्रांची मुदत वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यातून होती आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।